समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या आरोग्य सुधार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा, मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे. मराठी वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे आणि चातुर्मासातील अनन्यसाधारण महत्त्व असलेला श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. श्रावण पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे. यंदाच्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली असून अतिशय शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. या दिवशी केलेल्या गणपतीचे पूजन, उपासना, नामस्मरण यांचे शुभ पुण्य मिळून अनेक पटीने लाभ होत असतात असे मानले जाते. विशेष अंगारक संकष्ट चतुर्थीला काही उपाय करणे सुद्धा अतिशय महत्त्वाचे मानले गेलेले आहे. श्रावण संकष्टी चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते. श्रावण, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन झाले की सर्वांनाच वेध लागते ते म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाचे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीच्या अगदी काही दिवस आधी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत येते. त्यामुळे श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अनन्यसाधारण मानले जाते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या प्रेने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फल देत असतो अशी मान्यता आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपाय सोडू नये असेही म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीचे फूल आणि दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी असे सुद्धा सांगितले जाते. अंगारकीचा अर्थ आहे जळलेल्या कोळशासारखा लाल. हिंदू भक्तांना विश्वास आहे की ह्या दिवशी पूजा व व्रत ठेवल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भगवान गणेश यांनी भगवान मंगळ यांना आशीर्वाद दिला होता, म्हणून या दिवशी जो कोणी मनोभावे पूजा करून व्रत करतो त्यांना भगवान गणेशाबरोबर भगवान मंगळ यांचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे आपल्या जीवनातील संकट दूर होऊन आपले जीवन शांतीपूर्ण होते. तर आता आपण पाहूयात अंगारकी चतुर्थीचे महत्त्व. अंगारकी चतुर्थीचे महत्त्व व अनुष्ठानाचा उल्लेख गणेश पुराण व स्मृतिकौस्तुभ यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये मिळतो. गणेश भक्त भगवान गणेशाची पूजा करून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागतात. भगवान गणेश यांना बुद्धीचे सर्वोच्च स्वामी व सर्व बाधा दूर करणारे मानले जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत ठेवल्याने संपूर्ण वर्षातील चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्य मिळते. तसेच श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थीचा उपवास ठेवणे सुद्धा शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन लाभ मिळतात. श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थीला कोणते उपाय करणे आपल्याला आवश्यक आहे? तर बघा, आपण गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण करत असलो तरी अनेकदा अनेक गोष्टींमध्ये अडचणी, अडथळे, समस्या येत असतात. प्रयत्न केले जातात, कठोर परिश्रम, मेहनतसुद्धा केली जाते, परंतु त्याचे यथायोग्य फळ मिळते असे नाही. अशा वेळी काही उपाय करावे असा सल्ला देखील दिला जातो. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्यास त्याचा लाभ होऊन सकारात्मक अनुकूलता अनुभवता येऊ शकते असे सांगितले जाते. श्रावणातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग आल्याने या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढले असून हे उपाय फलद्रूप होण्यास मदत मिळू शकते असे म्हटले जाते. तर कोणते उपाय आपण करायला हवेत? 1. गणपतीला आवडणारी फुले आपण आवर्जून अर्पण करावीत. 2. यशप्राप्ती आणि प्रगतीसाठी गणपती बाप्पाला 11 दुर्वांच्या 11 जुड्या अर्पण कराव्यात किंवा 21 जुड्या अर्पण केल्या तरी सुद्धा चालतील. 3. गणपती अथर्व शीर्षणाचे आपण पठण करावे. जर आपल्याला ते म्हणता येते शक्य नसेल तर ते मनोभावे ऐकावे. 4. परीक्षेत, स्पर्धेत, अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण करावे. हे व्रत मनोभावे करावे. 5. गणपती संकटनाशनम स्तोत्र म्हणावे. ओम गण गणपतीये नमः किंवा ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. 6. श्रावण हा महादेव शिवशंकरांना समर्पित असल्याचे मानले जाते. श्रावणातील संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्यासह शिवपूजन आवर्जून करावे. याने शिवशंकर आणि गणपती बाप्पांचे दोघांचेही शुभाशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात. राहू केतूसह अन्य काही जर ग्रहदोष असल्याचे सांगितले असल्यास ओम दुर्मुखाय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. तर बघा, जर हे तुम्हाला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.